परळमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कागदावरच पाहायला मिळते। डॉक्टर बाबासाहेबांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा करण्यात आली होती। परळमधल्या बीआयटी चाळीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1912 ते 1934 या काळात 22 वर्ष या निवासस्थानी राहिले। बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण 2 खोल्या होत्या आणि यातली एक ते अभ्यासासाठी वापरत असून दुसऱ्या खोलीमध्ये माता रमाबाई या स्वयंपाक करायच्या। याच घरातून त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय घेतला होता। या कालावधीतल्या अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार हे निवासस्थान आहे। बाजूच्याच दामोदर नाट्यगृह इथेही त्यांचं कार्यालय होतं। शाहू महाराज सुद्धा याच ठिकाणी बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते। दरवर्षी 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरच्या दिवशी या ठिकाणी देशभरातून आंबेडकरी जनता वंदन करायला येत असते। जुन्या तुमच्या काही आठवणी आहेत का या ठिकाणी? कारण गेल्या म्हणजे आता सध्या तरी एक वेगळ्या पद्धतीने जे आहे ते सण उत्सव साजरे केले जातात, मात्र त्या काळात तुम्ही जेव्हा होता त्यावेळेची कशी परिस्थिती होती आणि त्यावेळीच कसं इकडचं वातावरण होतं? सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की मी 5 वर्षाचा असताना म्हणजे माझा जन्म 1951चा आणि बाबा आपले 56ला गेले। त्यावेळेस मी 5 ते 6 वर्षाचा होतो। म्हणजे आम्हाला काही कळतच नव्हतं, पण एवढं मात्र समजलं की काहीतरी अघटित घडलेलं आहे। कारण त्यावेळेस आमच्या प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली होत्या। त्यावेळेस गॅस वगैरे स्टोव वगैरे काही नव्हतं। त्या मातीच्या चुली होत्या, त्याच्यावर स्वयंपाक व्हायचा। पण ज्यावेळेस बाबासाहेब गेले त्यावेळेस कोणाच्या घरी चूल पेटली नाही। दुसरी गोष्ट, आज आपण इथे बघतोय की बऱ्याचशा ट्यूबलाईट्स वगैरे लागलेल्या आहेत, पण त्यावेळेस बाबासाहेब असताना या इथे काचेची हंडी असते, त्याच्यात केरोसिन टाकून वात असते, त्या वातीच्या दिव्यामध्ये त्यांनी अभ्यास केला होता। तर अशा परिस्थिती त्यावेळेस होती। तशाही परिस्थितीत बाबासाहेबांनी जे काही विदेशी वगैरे जाण्याचे ते सगळे कार्यक्रम इथेच होते। मला वाटतं या आमच्या इथे कोपऱ्यावर एक इराण्याचं हॉटेल पण होतं, तिथे त्यांच्या मीटिंग्स वगैरे चालायच्या। आमचं सौभाग्य की आम्ही इथे राहते आणि त्याहून आमचे पुण्यवान आमचे सासरे, त्यांच्यामुळे आज आम्हाला हे सौभाग्य मिळाले की आज आम्ही बाबासाहेबांच्या घरामध्ये राहते। माझा हा मुलगा आहे, ही 3री पिढी या घरातली, त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतोय। मला इथे राहून 32 वर्ष झाले। म्हणजे इथे माझे खूप सारे मित्र वगैरे ज्यांना माहिती नव्हतं, पण आजकाल न्यूज इंस्टाग्रामच्या माध्यमातून ज्यांना समजतंय की मी ह्या घरात राहतो, ते सर्वांना एकदम आश्चर्यचकित, मलाही ते जेव्हा बोलतात तेव्हा खूप अभिमान वाटतो आणि ह्या इथे राहतो त्याचं खूप भाग्य, म्हणजे खूपच भाग्यासारखं वाटतं।